आणि यानंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। बीड जिल्ह्यात पावसाचं धुमशान आजही सुरूच आहे। मध्यरात्री झालेल्या दमदार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। मुसळधार पावसाची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। बीड शहरातील बिंदुसारा नदीनं रौद्ररूप धारण केलंय। शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसारा धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। दरम्यान नदीची वाढलेली पाणी पातळी पाहता प्रशासनानं सतर्कतेचा इशारा हा नागरिकांना दिलाय। तर अनेक भागात पुरात अडकलेल्यांना एनडीआरएफच्या पथकानं मदतीनं बाहेर काढलेलं आहे। ढगफुटी सदृश पावसामुळे बीड जिल्ह्यातील 16 जनावरं ही आतापर्यंत दगावलेली आहेत, तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती शेती पाण्याखाली गेली आहे। सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं चित्र आहे। बार्शी, माढा, माळशिरस, पंढरपूर, अक्कलकोट या ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली। जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे सीना नदीपात्रामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। अनेकांच्या घरांमध्ये शेतामध्ये देखील पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। खबरदारीचा उपाय म्हणून आज सोलापूरच्या ग्रामीण भागातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील सर्व खासगी आणि शासकीय शाळांना देखील आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सोलापुरातील सीना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अनेक गावात नदीचं पाणी शिरलंय। उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावातील पूल हा काही वेळ पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। सीना नदीच्या प्रवण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर परिस्थिती जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्या अनेक वर्षानंतर सीनेला महापूर आल्याची परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सोलापूर असेल, धाराशिव असेल या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे। काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे आणि त्यामुळे सीनेच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। सीना नदीच्या प्रवण क्षेत्रात येणारे जे 3 मोठे प्रकल्प आहेत, सीना कोळेगाव, खासापूर आणि चांदणी नदीचा जो प्रकल्प आहे, या तिन्ही नदीच्या प्रकल्पातून तब्बल 2 लाख क्युसेक गतीनं पाण्याचा प्रवाह जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। आणि सध्या उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे गावाजवळ आहे आणि या ठिकाणचा दगडी पूल जो आहे तो आता दगडी पुलावरती पाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळातच पाणी जे ते पुलावर येण्याची शक्यता आहे। जुना दगडी पूल पूर्णतः आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। केवळ हा एकच पूल नाही तर सीना नदीवर असलेले जे सगळे जुने पूल आहेत, लांबोटीचा पूल असेल मोहोळ तालुक्यातला किंवा भोयरे गावाचा जवळचा जो पूल असेल किंवा उत्तर सोलापूरला हा जो तिरे गावचा पूल आहे, या सगळ्या पुलावरती आता पाणी जो आहे तो सीना नदीचा येत असताना पाहायला मिळतोय। लोक जे आहेत तर सीनेचं रूप पाहण्यासाठी येत आहेत। रौद्र अवतार जे आहे ते सीना नदीनं प्राप्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अयूब कर्दीचा आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील ढाळे, पिंपळगाव आणि हिंगणी मध्यम प्रकल्प परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला। यामुळे भोगावती आणि नीलकंठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। परिणामी ढाळे, पिंपळगाव, पिंपरी, साकत, हिंगणी, झाडी, बोरगाव या परिसराचा संपर्क तुटला। काढणीला आलेलं सोयाबीन पीक गुडघाभर पाण्यामध्ये गेल्यामुळे मातीमोल झालंय। यामुळे शेतकरी हे मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे। सततच्या पडणाऱ्या पावसाचा द्राक्ष, उडीद, मूग, कांदा या पिकाला देखील मोठा फटका बसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे आपल्या शेतात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्यामध्ये 3 एकर सोयाबीन व 2 एकर कांदा पूर्णपणे पाण्यात आहे। तरी तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी हीच शासनाला विनंती आहे। सोयाबीन काढणीसाठी आलेले होते, पूर्णपणे सोयाबीन पाण्यामध्ये आहे। तर धाराशिव जिल्ह्यामधून अपडेट समोर येते। धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील पावसानं हैदोस घातलेला आहे। आंबी गावामध्ये घराघरांमध्ये आता पाणी शिरलेलं आहे। मुकेश गटकळ यांच्या घरात सध्या मोठ्या प्रमाणावरती पाणी शिरलेलं आहे आणि एबीपी माझाशी बोलताना घरातील महिलेच्या या डोळ्यांमध्ये अश्रू हे देखील अनावर झालेले आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। पाहूयात। भूममध्ये रात्री झालेल्या पावसामध्ये अनेक घरामध्ये पाणी शिरलेलं भूम मधल्याच गटकळ कुटुंबाच्या घरात आपण आलेलो आहोत। खरं तर आतमध्ये वीज नाही, उजेड नीट दिसणार नाही, मात्र इथली परिस्थिती मनाला कापर पडणारी आहे। आपण पाहू शकतो की कसा अक्षरशः घरामध्ये
चिखलाचा खच झालेला आहे. हे जे नदीचं पाणी आहे घराभरामध्ये खेळून गेलेलं होतं आणि अख्खा संसार यांचा या पाण्यामध्ये भिजलेला आहे, वाहून गेलेला आहे. अक्षरशः भांडीकुंडे आहे हे सुद्धा पाण्यासोबत वाहून गेलेले आहेत. हे पत्र्याचं 4 खोल्यांचं घर आहे. या घरामध्ये या लाईट नसल्यामुळे नीट उजेड दिसणार नाही, मात्र प्रत्येक घराच्या खोलीमध्ये बघितलं तर इथं चिखलाचा खच आहे. अक्षरशः गुडघाभर चिखल ही आहे आणि संसारातली सगळी भांडी कुंडी आहेत ती अस्ताव्यस्त पडलेली आहेत, वाहून गेलेले आहेत. रात्रभर यांनी हे केला. या कुटुंबाच्या ज्या संसार ज्यांनी उभा केलेला आहे, ज्या ताई आपल्या सोबत आहेत की खरं तर अश्रू अनावर होत नाहीयेत, मात्र रात्री काय परिस्थिती होती? रात्री परिस्थिती एवढी बेकार होती का विचारूच नका. मी बहिणीच्या घरी झोपाय गेले लेकर घेऊन आणि एक म्हणजे मी कष्टाच्या पैशाने संसार केलेला. एवढा माध्यम झाला का नाही विचारूच नका. खर तर हे संकट खूप मोठं आहे. तुमचं अश्रू साहजिक आहे, आम्ही समजू शकतो, मात्र यातून आपल्याला उभं राहायचं आहे. काय नुकसान झालं, काय रात्रीची परिस्थिती कशी होती, लेकरांना कसं तुम्ही हे केलं? माझ्या दिरांनी ह्यांनी दावे बांधून आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं, नाहीतर आमचं काहीच खरं नव्हतं. जनावर पण आमची इथंच होती. रात्री आम्ही सकाळी जनावर पाण्यातून बाहेर काढले. तर घरामध्ये काय काय नुकसान झालंय? घरात जेवणाचं नुकसान झालंय, सगळ्या भांड्याकुंड्याचं नुकसान झालंय, काय म्हणूनच त्या घरातलं सगळ्यांचं नुकसान झालंय. किती मुलं तुम्हाला आहेत? ते शाळेत जातात का? त्यांची वह्या पुस्तकाचं नुकसान झालंय. तुम्हाला सांगतो दप्तर सगळं लेकरांची सकाळी लेकरांनी मुलांनी मला म्हटलं विचारलं, मग माझं दप्तर सगळं वाहून गेलं का ग? त्याला मी इकडे दाखवायला सुद्धा आणलं नाही. सगळं बहिणींच्या घरी ठेवले. मला रात्रीपासून दमच निघाला कसलाच, कारण हे माझे सगळं कष्टाचं. त्यामुळे मला सगळं छातीवर दाब आल्यासारखं होतं या संसाराने. तुम्ही धीर धरा. खरं तर संकटाला आपण सामोरं जायचं असतं. तुम्हाला मदतीचं सरकार मदतीचं करेल. खरं तर शब्द नाही आहे त्यांच्या हे करायला. आपल्याला सुद्धा या गोष्टी बोलताना, कारण या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की सगळं अक्षरशः ज्या मुलांच्या ज्या भावना ते सांगतात की सकाळी उठल्यावर जर लेकरं विचारत असतील की आमचं दप्तर कुठं आहे आणि पुराच्या पाण्यामध्ये ते वाहून जात असेल तर ही परिस्थिती खरंच. काय परिस्थिती होती रात्रीचं? तुम्ही कसं याला सामोरं गेलं? परिस्थिती म्हणजे लई बेकार परिस्थिती होती. म्हणून ते बळ कसं तरी आम्ही इथून निघालो. या घरामधले ही जी यांची झोपण्याची बेडरूम असेल, खरं तर या आता लाईटची हे नाही आपल्याला. या बेडला विटांचा आधार दिलेला आहे. फ्रीज सगळं साहित्य इकडे अस्ताव्यस्त पडलेले. अजूनही ह्या ठिकाणी चिखल आहे. आपण या ठिकाणी बघितलं तर हे होतं हा जवळपास बघितलं तर हा चिखल आहे. हा चिखल या घरामध्ये जे पाणी आहे ते अक्षरशः पाणी या घरामध्ये खेळून गेलेलं आहे. चिखलगाळ सगळ्या घरामध्ये, चूल सगळी त्यांची विजलेली आहे. खरं तर कवितेच्या एखाद्या ओळीमध्ये ती मांडणी होते, मात्र वास्तव जे आहे ते आपण दाखवतोय. ही त्यांचं स्वयंपाकाची खोली आहे इथं. यामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो. उजेडामुळे मी परत सांगतोय की लाईट नसल्यामुळे नीट दिसणार नाही, मात्र हे गॅस बघाल, हे सगळं साहित्य स्वयंपाकाचं तसंच पडलेलं आहे इथं. आणि इथं सुद्धा ही सगळी भांडी कुंडी आहे. त्या पुराच्या पाण्यात खरं तर काही भांडी त्यांची वाहून गेली. त्यांची 2 लेकरं जी आहेत ती आता त्यांच्या इतर नातेवाईकांकडेही आलेली होती. काय तुझं रात्रीचं तुझ्या शाळेचं दप्तर वगैरे पावसामध्येही गेलं का? हो. ही चिमुकली लेकरं, त्यांना त्यांच्या शब्दातल्या भावना मांडता येणार नाहीत, मात्र त्यांची आई असेल, वडील असेल, यांनी ज्या पद्धतीनं या पावसाचा सामना केलाय ना, आज घराची जी दयनीय अवस्था झाली, खरं तर यांना तात्काळ मदतीची गरज आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, भूम. यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. जालन्यातील परतूर तालुक्यातील गोळेगाव गावामध्ये गोदावरी नदीच्या पुराचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. काल मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास अचानक गोदावरी नदीच्या पुराचं पाणी हे गावामध्ये शिरल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मध्यरात्री गावामध्ये अचानक पाणी शिरल्यामुळे मध्यरात्रीपासूनच ग्रामस्थांना गावाबाहेर मुक्काम करावा लागला. दरम्यान गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी पातळीत वाढ झालेली असल्यामुळे परतूर तहसीलदारांनी खबरदारी म्हणून ग्रामस्थांना दुसऱ्या गावामध्ये हलवलंय. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा या गावच्या शिवारामध्ये तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे या भागातील सर्व शेतांमध्ये पाणी साचलेलं आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे शेत शिवारामध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं बळीराजा समोर मोठं संकट निर्माण झालंय.
आता आपण लातूर जिल्ह्यातल्या भादा या गावात आहोत. भादा महसूल मंडळामध्ये काल तुफान पाऊस झाला. मागच्या 5-6 दिवसापासून सातत्यानं पाऊस सुरू आहे आणि त्या पावसामुळे सर्वत्र पाणी असं आहे. आताही पाऊस चालूच आहे. मोठ्या प्रमाणामधली इथली जी शेती आहे ती पूर्ण पाण्यात गेलेली आहे. या महसूल मंडळामध्ये सातत्यानं सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. भादा गावात किती शेतशिवार आहे? 3000 ते 3200 शेतशिवार पीक पेरणी योग्य आहे. एकूण 3.5 हेक्टर शिवार आहे, पण 3200 हेक्टर पेरणी योग्य शिवार आहे. बरं, आणि आता त्याच्यात किती पाण्यात गेले? जवळपास 2600 ते 2700 हेक्टर सोयाबीन पाण्यात गेले. ऊसाची अवस्था वेगळी आहे, पण ती ऊसाची आणखी दिसना गेल्या. पूर्ण ऊसात पण पाणी आहे. माझं सर्व शेत माझं पाण्यात गेलेलं आहे. तरी मोठी नुकसान झाली यावर्षी मोठा पाऊस असल्यामुळं. त्याच्यासाठी सरकारनं आम्हाला हेक्टरी 1 लाख अनुदान देऊन शेतकऱ्यांचं भलं करावं हा आमचा मनातला हेतू पुरा आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाईची मागणी आता शेतकरी करताना दिसतोय. निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, भादा, लातूर. तर दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओलाचिंब झालाय. इतका पाऊस झालाय की मराठवाड्याच्या नाकातोंडात पाणी गेलंय आणि जनजीवन ठप्प झालंय. धाराशिव, बीड, जालन्यात पावसाचं थैमान पाहायला मिळालंय. ज्या मराठवाड्याला दुष्काळात रेल्वेनं पाणी पोहोचावं लागत होतं तिकडे आता हेलिकॉप्टरमधून लोकांचं रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यात 1 जून पासून आतापर्यंत सरासरीच्या 124% पाऊस पडलाय. सरासरी 604 मिलीमीटर 22 सप्टेंबर पर्यंत पाऊस होत असतो. मात्र 747 मिलीमीटर इतका सरासरी पाऊस हा मराठवाड्यात झालाय. फक्त सप्टेंबरचा विचार करायचा तर 165% पाऊस हा मराठवाड्यात झालाय. दरम्यान मराठवाड्यातल्या पूरपरिस्थिती संदर्भात आणि नुकसानी संदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. खरं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळतोय. मराठवाड्याला अक्षरशः पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय. नेमका काय परिस्थिती आहे तिथली, किती क्षेत्र बाधित झाले, काय डेटा सांगतो? खरं तर आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही की हवामान बदलामुळं की काय, खरं तर महाराष्ट्रामध्ये पाऊस जास्त पडतो, पण एकाच वेळी एवढा पाऊस पडण्याची कदाचित ही पहिली वेळ असेल. संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे आणि आजही पडतोय. त्यामुळं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान या राज्यामधले झालेलं आहे. शेतीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. शेतजमीन वाहून गेलेली आहे. घराची पडझड झालेली आहे. पशुधन वाहून गेलेलं आहे. म्हणजे सांगण्यासारखं नाही एवढं नुकसान या अतिवृष्टीमुळं या राज्यामध्ये झालेलं आहे. कालचा आकडा हा 65-66 लाख एकर होता. तो आकडा अजूनही वाढेल. पण खरोखरच शेवटी मला या आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की हे निसर्गाचं संकट आहे. शेवटी या संकटाला आपल्याला कुठंतरी आपल्याला आता धीर तर धरावंच लागेल, सामोरं तर जावंच लागेल. आणि निश्चित प्रकारे या शेतकरी बांधवांना शासनाच्या वतीनं जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल, जेवढं जास्तीत जास्त सहकार्य करता येईल ती भूमिका आमची सगळ्यांची आहे. आम्ही स्वतः कृषी मंत्री मी असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, या संपूर्ण परिस्थितीवरती त्या तिघांचं पण लक्ष आहे. आम्ही सर्वांनी आमचे जे महसूल विभागाचा अधिकारी असतील, कृषी विभागाचे अधिकारी असतील, या ह्याच्यामुळं अतिवृष्टीमुळं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या सर्व शेतीचं असेल किंवा जे इतर नुकसान झालं त्या सर्वांचे पंचनामे करायला आम्ही सांगितलेले आहेत. आणि काही ठिकाणचे पंचनाम्याचे रिपोर्ट आलेले आहेत. अजूनही पावसामुळे काही ठिकाणी पंचनामे करता आलेले नाहीत. परंतु मला शेतकरी बांधवांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही घाबरू नका. सर्वांचे पंचनामे आम्ही सगळ्यांचे करीत आहोत. दरम्यान सरकार शेतकऱ्यांना अतिवृष्टी संदर्भात जुन्या निकषानुसार मदत करणार की नवीन निकष लावणार, असा सवाल हा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. पंचनामे करून काय देणार? निवडणुकीच्या पूर्वीचा जी नुसार देणार की नव्यानं जी काढून हात आकडता घेऊन करणार? हा आता आम्ही बघतो आहोत.
त्याचे पंचनामे करायचे आधी जरी दिले असले तरी ही मदत तातडीनं देण्याची आवश्यकता आहे आणि हेक्टरी 50,000 रुपये, कारण काहीच पीक शिल्लक राहिलं नाही. सोलापूरच्या माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याचा वेढा पडलाय. उंदरगाव, खैराव, वाकाव यासह अनेक गावांना पाण्याचा वेढा पडल्यामुळे रात्रभर नागरिकांचं स्थलांतर सुरू होतं. सीना नदीमध्ये सध्या 2,12,000 क्युसेक पेक्षा जास्त विसर्ग आणि पाणी वाहतंय, त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. माढा तालुक्यातील 16 गावांना पाण्याचा वेढा पडलाय आणि माढा तालुक्यात ही पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. तर ही ड्रोन दृश्य आपण पाहतोय. रात्रभर इथं मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला, त्यामुळे या परिसरातल्या नागरिकांचं देखील सुरक्षित अशा स्थळी स्थलांतर करण्यात आलंय. माढा तालुक्यातल्या जवळपास 16 गावांना या पुराच्या पाण्याचा विळखा पडलेला आहे. सोमनाथ नागणे यांनी ही ड्रोन दृश्य टिपलेली आहेत आणि या ड्रोन दृश्यांद्वारे या पुराची परिस्थिती ही आपल्याला कळून येते. यानंतर नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी पाहूयात. नाशिकमध्ये पंचवटी परिसरामध्ये गेल्या आठवड्यात सागर जाधववर राहुलवाडीमध्ये गोळीबार करण्यात आलेला होता. या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आलाय. भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक करण्यात आली आहे. तर निकम गँगचा मुख्य सूत्रधार शेखर निकम आणि जगदीश पाटील यांची अमरावती पोलिसांच्या संगनमताने भेट झाल्याची माहिती ही देखील समोर आली आहे. या प्रकरणात एकूण 11 जणांना अटक करण्यात आलेली होती आणि पोलिसांनी ताब्यात असलेल्या संशयितांची चौकशी केलेली असता या प्रकरणामध्ये भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील हेच मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी जगदीश पाटीलला कोर्टात हजर केलेलं असता कोर्टानं 26 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावलेली आहे. तर अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी. हे मुकुल, बरोबर आहे. पोलीस तपासामध्ये अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. सागर जाधव याच्यावर 8 दिवसापूर्वी गोळीबार करण्यात आलेला होता. त्यामध्ये तो गंभीर जखमी झालेला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र गोळीबाराचा कट रचण्यामध्ये जर कोणाचा सहभाग असेल तर तो भाजपचा माजी नगरसेवक जगदीश पाटील याचा सहभाग असल्याचं पोलीस तपासामध्ये 8 दिवसांनंतर उघडकीस आलेलं आहे. या प्रकरणी याआधी 11 जणांना अटक करण्यात आलेली होती. त्यांच्याकडनं जी माहिती समोर आलेली आहे, जे पुरावे पोलिसांना मिळाले ते थेट जगदीश पाटील याच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे जगदीश पाटीलला अटक करण्यात आलेली होती. त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आणि त्याच्याकडनं आता आणखी काय माहिती मिळते हे बघणं देखील महत्त्वाचं आहे. मात्र त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे सागर जाधव याच्या हत्येचा कट रचण्यात आलेला होता. सुदैवानं त्याचे जीव वाचलेले आहेत. परंतु हा कट जेव्हा रचण्यात आलेला होता त्यावेळेस अमरावती पोलिसांच्या ताब्यामध्ये असलेला नाशिकचा एक गुन्हेगार शेखर निकम याच्या सोबत जगदीश पाटील याची एका लॉजवर बैठक झालेली होती. पोलिसांच्या मध्यस्थीने, पोलिसांच्या मदतीने ही बैठक झाल्याचं आता समोर येत आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये सागर जाधव याच्यावर गोळीबार करायचा, त्याचा खून करायचा असा कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे जगदीश पाटील याला अटक करण्यात आलेली आहे. आता या प्रकरणामध्ये आणखी काय उघडकीस येतं हे बघणं महत्त्वाचं आहे. अमरावती कैदी पार्टीच्या पोलिसांचा या संपूर्ण प्रकरणामध्ये काय सहभाग आहे, खरोखर त्यांनी अशा पद्धतीची मदत जगदीश पाटील आणि शेखर निकम यांची भेट घडवून आणण्यासाठी केली होती का, हे देखील आता तपासामध्ये समोर येणार आहे. धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीसाठी. मुंबई जिल्हा नियोजन समितीची आज बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर या बैठकीमध्ये वरळीचे आमदार आदित्य ठाकरे, शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे इतर आमदार हे देखील उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार सदा सरवणकरांनी निधी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर या बैठकीमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. आणि यासह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढील अपडेट प्रज्ञासह ब्रेकफास्ट न्यूजमध्ये पाहत रहा एबीपी माझा.